Okay, we are going to see the next chapter lenses. आणि हा झाला की जवळपास तुमचं मग झालेलं आहे. ठीक आहे. आता बघा इथे आपल्याला काय बघायचं आहे की लेन्सेस काय असतात. एक डे टू डे लाईफमध्ये आपण एकदम जवळची गोष्ट लेन्सेसची काय आहे तुम्ही सांगू शकता का की लेन्सेस कुठे कुठे आपण बघतो डे टू डे लाईफमध्ये. येस, बरोबर. जे काय स्पेक्स आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, लेन्स आहेत. आता चष्म्याच्या जागेवरती पण आहे ना, डोळ्याच्या आतमध्ये पण लेन्सेस यूज करतात. आलं लक्षात, आयच्या समोर म्हणजे चष्माच्या ऐवजी समोर. इवन डोळ्याच्या आत सुद्धा जे आपल्याला म्हणजे समजा कोणाला इवन स्पेक्स नसतील, चष्मा लागलेला नसेल, तरी पण जे काय तुम्हाला किंवा मला एखादी जवळचं ऑब्जेक्ट किंवा लांबचं ऑब्जेक्ट बघण्यासाठी डोळ्याच्या आत सुद्धा लेन्स असते, विच इज नॅचरल. की डोळ्याचा पार्ट येतो आपल्या डोळ्याचा, म्हणजे आलं लक्षात, इट्स अ पार्ट ऑफ आय. आर्टिफिशियली तिथं म्हणू शकतो. अजून काय एक्झाम्पल म्हणू शकतो आपण लेन्सेसचं. कॅमेरामध्ये लेन्सेस असतात. मोबाईलचा कॅमेरा असू द्या किंवा सध्या आपल्या डोळ्यासमोर इथे मी जे काही रेकॉर्ड करतो आहे त्याच्यामध्ये जे काय लेन्स त्याचा कॅमेरा असेल, ड्रोन असेल, इवन सॅटेलाईटवरून खाली इमेज त्यांना बघायची असेल तर तिकडून लेन्सेसनेच होतं ते. इवन आपल्याला अर्थवरून बाहेरचे कोणते ऑब्जेक्ट बघायचे आहेत, प्लॅनेट्स बघतो आहे, ते लेन्सेसने पॉसिबल आहे. लेन्स लागतो त्याला. काय लागतो? जवळचे लांबचे कोणतेही ऑब्जेक्ट बघण्यासाठी, फोकस करण्यासाठी काय पाहिजे? ऑप्टिकल डिव्हाइस विच इज लेन्स. मग त्या लेन्सच्या बाबतीत जरा डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. समजा लेन्समध्ये काही पार्ट आहे कॉन्केव आणि कॉन्व्हेक्स मिरर. हे काही पार्ट आपण याच्या आधी बघितलेलं आहे. तर याच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघतोय बघा. लेन्सेस काय, रे डायग्राम ऑफ रिफ्लेक्टेड रेस, साइन कन्व्हेन्शन्स, वर्किंग ऑफ ह्युमन आयच्या बाबतीत बोलत होतो तुम्हाला तो पार्ट. डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन, विजनमध्ये नक्की काय डिफेक्ट्स आहेत, त्याचे करेक्शन काय आहेत. ठीक आहे. युजेस ऑफ लेन्सेस, लेन्सेसचे युजेस काय आहे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. तर काही गोष्टी आपण याच्या आधी बघितलेल्या आहेत की जे थोडेसे आधी झालेले आहेत आपले कुठे ना कुठे 8 स्टँडर्ड 9 स्टँडर्डमध्ये. काय पोल काय असतात, स्पेरिकल मिरर काय असतं, त्याचा पोल, सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर, प्रिन्सिपल फोकस, मिररच्या बाबतीत बघितलं आपण. ठीक आहे. 9thला होतं, थोडं आपल्याला ते रिकॉल करायला सांगितलं त्यांनी. बघू आपण जसं जसं टर्म्स येतील तसं तसं मी सांगत जाईल, डोंट वरी. ठीक आहे. याच्यानंतर थोडं इकडे सारखं थोडं मागच्या. येस येस, ओके. बघा, स्पेरिकल मिरर एक डायग्राम दाखवला आहे. यातला एक समजा हा सर्क्युलर पार्ट आहे. याचा जर लक्षात घ्या, याचा जर आपण इथे काही पार्टच कन्सिडर केला इथे एवढा, तर तो त्याचा स्पेरिकल मिरर झाल्यासारखा. आता इथं दिसताना आपल्याला हा काय दिसतोय? येस, तेच चुकलं आपला. 2D मध्ये तो सर्कल दिसतोय. स्पेरिकल म्हणजे कसं असणार आहे? स्पियर. स्पियर कसा असतो? असा कंप्लीट असतो. आलं लक्षात मला काय म्हणायचं आहे? 3D मध्ये बघायला गेलो तर आपण, आलं लक्षात? ठीक आहे. तर त्याचा काही सेक्शन घेतला कुठून तरी, समजा असं कट केलं तर तुम्हाला एक असं स्पेरिकल पार्ट भेटेल. आर यू गेटिंग माय पॉईंट? ओके, दॅट इज द स्पेरिकल मिरर. किंवा जाताना समजा कॅमेराचा जरी पुढचा पार्ट बघितला ना, तुम्हाला असं समोरून असं थोडंसं असं तुमच्या बाजूने जर बघितलं इकडून, असं थोडंसं असं फुगीर दिसणार पुढून. आलं लक्षात? की जो एक लाईन नाही आहे, पूर्ण असा एक सरफेस आहे, म्हणजे कम्प्लीट सरफेसचा स्पियरचा. ओके, कन्सिडर करा एक टेनिस बॉल किंवा फुटबॉल आहे, त्याचा एक सेक्शन असं इकडून कट केला तर जो काय पार्ट उरलेला असेल दॅट इज द स्पेरिकल मिरर. ठीक आहे. आता बघा पुढे आपण बघूया. याच्यामध्ये तेवढंच तुम्हाला पाहिजे होतं. आता इथं काही टाईप्स ऑफ लेन्सेस त्यांनी सांगितलेले आहे. ओके, ही डायग्राम आपण एकदा बघूया. टाईप्स ऑफ लेन्सेस, कोणते कोणते टाईप्स ऑफ लेन्सेस आहेत माहिती पाहिजे आपल्याला फक्त. याची डायग्राम अशी कोण खास विचारणार नाही. आला क्वेश्चन तर फिलिंग द ब्लँक्सला येऊ शकतो. मॅच द फॉलोइंगला डायग्राम्स काढतील, इकडं नावं देतील, मॅच करा म्हणून. ॲक्टिव्हिटी बेस काहीतरी क्वेश्चन 2 मार्कचा आला तर असू शकतो. ठीक आहे. तर बघा, बाय कॉन्व्हेक्स
लेन्स आपण बघतोय. बाय कॉन्व्हेक्स, दोन्ही बाजूला तिथे काय एक प्रकारे मराठीत म्हणायला गेलं तर फुगीर भाग, इकडून पण आणि इकडून पण, म्हणून बाय. बाय मीन्स टू, कॉन्व्हेक्स, बाय कॉन्व्हेक्स लेन्स, टाइप्स ऑफ लेन्सेस बघतोय आपण. त्याच्यानंतर पुढे काय केलं माहिती आहे का, प्लॅनो कॉन्व्हेक्स. नावच आहे प्लॅनो, एका साईडला प्लेन आहे आणि एका बाजूला कॉन्व्हेक्स आहे. हे बघा, बाय कॉन्व्हेक्स, एका बाजूला प्लेन एका बाजूला कॉन्व्हेक्स, प्लॅनो कॉन्व्हेक्स. ठीक आहे. पॉझिटिव्ह मिनिस्कस. आता पॉझिटिव्ह मिनिस्कस म्हणजे काय, म्हणजे एक प्रकारे या बाय कॉन्व्हेक्सचा पहिले हाफ पार्ट केला असा दिसला, त्याच्यातला पण आता एक प्रकारे इकडून बघा की हा जो प्लेन पार्ट आहे त्याला थोडंसं घासून असं कर्वेचर दिलं तर दिस इज पॉझिटिव्ह मिनिस्कस आलं. हे 3 झाले. त्याच्यानंतर आपण आता बघतोय बाय कॉन्केव्ह. हे 3 पार्ट झाले. हा बाय कॉन्केव्ह म्हणजे काय, दोन्ही बाजूने इकडून आधी फुगीर होता लेन्स, आता काय करायचं, दोन्ही बाजूने असं इंटरनली कर्व्ड आलेलं असेल, बाय कॉन्केव्ह. प्लॅनो कॉन्केव्हला सेंटरमधून लाईन मारून कट केला, एका बाजूला प्लेन आणि दुसऱ्या बाजूला कॉन्केव्ह, प्लॅनो कॉन्केव्ह. त्याच्यानंतर बघा इकडचा पण पार्ट जर असा याच्यासारखाच सरफेसला असा पॅरलल घेतला असा, सो दिस विल बी निगेटिव्ह मिनिस्कस. काय तो निगेटिव्ह मिनिस्कस आहे. आलं लक्षात, यात काय अडचण आहे तुम्हाला? ओके. मग आता याच्यानंतर बघा त्यांनी एक प्रकारे काय करून दाखवले तुम्हाला बघा, क्रॉस सेक्शन ऑफ कॉन्व्हेक्स अँड कॉन्केव्ह. म्हणजे एक 2 स्पेरिकल घेतले, त्यांना एकत्र केलं तर हा कॉमन पार्ट काय झाला, बाय कॉन्व्हेक्स, आणि थोडं याला असं लांब केलं आहे बघा, इकडे घेतलं तर हा जो सेक्शन आला आहे तो काय झाला, कॉन्केव्ह लेन्स, बाय कॉन्केव्ह लेन्स. मोस्टली तुम्हाला बाय कॉन्व्हेक्स किंवा बाय कॉन्केव्ह ह्या टाईपचेच लागतात, म्हणजे दिस वन अँड दिस वन, हेच पुढे आपल्याला बघायला भेटतील मॅक्झिमम. काही डायग्राम्स बघायचे असतील, काय एक्सप्लेनेशन बघायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला भेटतील. आता बघा याच्यानंतर काय, लक्ष द्या, एव्हरीवन जस्ट लुक ॲट हिअर. टर्म्स आपल्याला बघायचे विथ रिस्पेक्ट टू डायग्राम. हां, इथून मात्र तुम्हाला डायग्राम काढावे लागतील. ठीक आहे, ही डायग्राम काढायची आणि याचे टर्म्स आपल्याला एक एक लिहायचे आहे. ओके, ठीक आहे, एक एक टर्म तर बघत जाऊया पहिले आपण. आता बघा बघा आता आपल्याला इथे सेंटर ऑफ कर्वेचर, कर्वेचरचा सेंटर काय, आता एक एक डेफिनेशन बघूया, एक एक टर्म बघूया इथे काय काय. लक्ष द्या, सेंटर ऑफ कर्वेचर, द सेंटर ऑफ स्पियर्स ऑफ parts of surface of the lenses called center of curvature of the lenses. A lens with the both the surfaces spherical has 2 centers C1 and C2. काय केलं माहिती का, समजा एक एक्झाम्पल म्हणून बघूया आपण बरं का. हे मार्क पूर्ण याला मार्क केलं आपण. समजा हा जो सरफेस इकडचा, याला आपण असं कम्प्लिटली याचा सर्कल केला इकडून, कन्सिडर करू. हा इकडचा आहे, याला इकडे आपण काय केलं, पूर्ण पुढे तिकडे सर्कल काढला आणि इथून याचं इकडे कुठेतरी सेंटर येणार C1, याचं इकडे कुठेतरी येणार पुढे C2. त्या कर्वेचरचा जर आपण असा सर्कल केला तर तो जो सेंटर भेटणार आहे दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर. म्हणजे इकडचा एक कर्व त्याचा सर्कल केला का सेंटर, ही कर्व त्याचा सर्कल केला की सेंटर, दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर. यू विल गेट 2 सेंटर ऑफ कर्वेचर C1 अँड, अवघड आहे का? ठीक आहे, ओके. आता बघा नंतर पुढे बघूया एक्झॅक्टली काय. नेक्स्ट, रेडियस ऑफ कर्वेचर. द रेडाय means plural form of radius. The radii R1 and R2 of the spheres whose parts of surfaces of the lenses called radius किंवा radii of curvature. आता समजा या कर्वेचरला कंप्लीट सर्कल केला तर त्याची जी काही रेडियस असेल, म्हणजे C1 पासून ते इथपर्यंत जे काय
आलं का लक्षात? मला काय म्हणायचं, त्या कर्वेचरचा कम्प्लीट सर्कल केला की जी रेडियस असेल दॅट विल बी रेडियस ऑफ जी काय कर्व आहे त्याची काय असेल ती रेडियस. सो रेडियस ऑफ कर्वेचर. अवघड आहे का? ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे प्रिन्सिपल ॲक्सिस. बघा, इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू बोथ सेंटर्स ऑफ कर्वेचर. हे बघा प्रिन्सिपल ॲक्सिस, एक इकडचा कर्वेचर आहे त्याचा सर्कल केला, त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर. बाय कॉन्व्हेक्स लेन्सचे इकडची एक कर्व आहे त्याचा सर्कल केला, इकडं सेंटर ऑफ कर्वेचर C2 C1 C2 दोन सर्कलचे दोन सेंटर, यांच्यामधून जी काही लाईन पास होणार आहे स्ट्रेट लाईन त्याला म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस. काय म्हणायचं? कॉल्ड प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ लेन्स. अवघड आहे का? नेक्स्ट पॉईंट. आता याच्यानंतर पुढे बघूया ऑप्टिकल सेंटर. ऑप्टिकल सेंटर हे बघा डायग्राममध्ये पण दिसतंय. हे बघा ही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे C1 C2 मधून जाणारी अशी सरळ लाईन. नंतर हा जो लेन्स आहे या लेन्सचे असे एकदम स्ट्रेट लाईन, म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस आणि एकदम स्ट्रेट लाईन यांचा जो काय असा इथे कोइन्सिडंट पॉईंट आहे त्या पॉईंटला म्हणायचं ऑप्टिकल सेंटर. किंवा डिरेक्टली आपण इन शॉर्ट म्हणू शकतो लेन्सचा सेंटर. लेन्सचा तो कोणते असू द्या, बाय कॉन्व्हेक्स असू द्या किंवा बाय कॉन्केव असू द्या, काय अडचण याच्यात? ठीक आहे. नेक्स्ट त्याच्या पुढे हा झाला ऑप्टिक. हे बघा द पॉईंट इनसाइड द लेन्स, लेन्सच्या आतमध्ये. ठीक आहे. ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस विच लाईट रे पासिंग विदाउट चेंजिंग देअर पाथ इज कॉल्ड ऑप्टिकल सेंटर. हे बघा याच्यातून जर लाईट रे गेला, सरळ लाईट रे गेली ती सरळ जाणार विदाउट डेविएशन. इकडून लाईट रे आली आणि या पॉईंटमधून गेली का विदाउट डेविएशन ती लाईट रे जाणार. इकडून लाईट रे आली तर ती सरळ जाईल त्याच्यातून आर पार एकदम स्ट्रेट अवे विदाउट एनी डेविएशन, कोणत्याच बाजूला वळणार नाही. तर ती कोणत्या पॉईंटमधून विदाउट अनडेविएटेड कोणत्या पॉईंटमधून जाते ती लाईट? ऑप्टिकल सेंटरमधून. यात काय अडचण आहे? ओके. त्याच्यानंतर इथपर्यंतच लिहायचं, खालचं काही लिहायची गरज नाही. कळालं? मी सांगत असताना तुम्ही मार्क करत जावा बुकमध्ये. ठीक आहे. तुमच्या लक्षात राहील काय काय लिहायचं आहे काय नाही लिहायचं आहे. मी एक्झिट करू आता एवढ्या याच्यातून. ठीक आहे. ओके. पुढे डायग्राम ते हे दोन्ही काढायचे आहेत तुम्हाला. आता आपल्याला बघायचे प्रिन्सिपल फोकस अँड फोकल लेंथ. एवढं लागत नाही बट प्रिन्सिपल फोकस बघूया. व्हॉट इज द प्रिन्सिपल फोकस? लक्ष द्या. वेन द रे ऑफ लाईट when the ray of light parallel to the principal axis coincident on the convex lens, they converge to the point on the principal axis. This point called principal focus of a lens. काय होतं माहिती का? तुमचा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे त्या कॉन्व्हेक्स लेन्सचा जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे म्हणजे सेंटर टू सेंटर जी लाईन जाते त्याला पॅरलल असे रेज गेले. समजा काय गेले? पॅरलल. आणि रेज गेल्यावरती ते रेज एका पॉईंटमध्ये कॉन्व्हर्ज होतात. काय होतात? म्हणजे एकत्र येतात की तो पॉईंट असतो प्रिन्सिपल ॲक्सिसवरतीच, तिथं ते एकत्र येतात. त्या पॉईंटला काय म्हणायचं? प्रिन्सिपल फोकस. अवघड आहे का? परत एकदा तुम्हाला डायग्रामने दाखवतो. हे कळालं किती केवढं मार्क केलं आहे? एवढी त्याची डेफिनेशन आहे. उगाच बाकीचं फापट पसारा लिहित बसायची गरज नाही. ठीक आहे. बघा डायग्रामनुसार बघूया आणि जी डायग्राम तुम्हाला काढायची सुद्धा आहे ही डायग्राम काढायची. ठीक आहे. ओके. हा बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे, हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ठीक आहे. पॅरलली त्याला रेज आलेत, लेफ्ट टू राईट कन्सिडर करा. असे पॅरलली रेज आलेत तिकडून प्रिन्सिपल ॲक्सिसला. ते आल्यावरती ते ज्या ठिकाणी डेव्हिएट होऊन एकत्र येणार एका पॉईंटला की जो प्रिन्सिपल, याला म्हणायचं प्रिन्सिपल. तेवढ्याच अंतरावर इकडे पण असतो. सर इकडे कसं काय हो? समजा रे ऑफ लाईट इकडून आले, आता कन्सिडर करू. इकडून आल्यावरती ते एका पॉईंटला कॉन्व्हर्ज होणार कुठे? F1. म्हणजे दोन प्रिन्सिपल फोकस असतात कोणत्या? बाय कॉन्व्हेक्स लेन्सला, कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केवला. कॉन्केवच्या बाबतीत तेच आहे. बघा रेज आले. आता कॉन्व्हेक्सला काय होतं माहिती का? रेज गेट कॉन्व्हर्ज्ड, एकत्र येतात रेज. कॉन्केव लेन्सला काय होतं? रे असे आलेत ना ते असे लांब जातात. कुठे जातात? लांब जातात.
सर मग त्यांचा फोकस कसा काढायचा? समजा हे जे रेज असे लांब चालले ना, त्यांना जर आपण बॅक साईडला जॉईन केलं तर ते एका पॉईंटला भेटतं ऑन द प्रिन्सिपल ॲक्सिस. दॅट पॉईंट इज कॉल्ड प्रिन्सिपल फोकस फॉर द बाय कॉन्केव्ह लेन्स. आणि दिस इज फॉर द बाय कॉन्व्हेक्स. डायग्राम काढून दाखवू कशी काढायची त्याची? काढून दाखवू का? एकदा बघा कशी काढतात डायग्राम, तुम्हाला दाखवतो प्रिन्सिपल फोकसची. ही डायग्राम पण तुम्हाला काढायची राहील. ठीक आहे, बघा. बघा मी आता सिम्पल याच्यामध्ये दाखवतो जरा तुम्हाला. हे हातानेच काढलं आहे. तुम्ही इवन जे काय तुमचं राऊंडर आहे, राऊंडरने पण काढू शकतात. ठीक आहे, राऊंडरनेच काढायचं आहे म्हणजे. पण आता मला ऑप्शन मी हाताने काढून दाखवला. त्याचा जो ऑप्टिकल सेंटर आहे, समजा हा समजा बाय कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि त्याचा हा सेंटर पॉईंट आपण कन्सिडर करू इथे. अप्रॉक्सिमेटली घेतला मी सध्याला. ठीक आहे, याच्यातून सेंटरमधून जी काही लाईन इकडून पास होणार आहे, दॅट लाईन इज ही काय झाली त्याची प्रिन्सिपल ॲक्सिस. कोणत्या ॲक्सिस? प्रिन्सिपल ॲक्सिस. मी तर वाटलंच तर लिहितो, दिस इज वॉट प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय करू, समजा याला काही रेज पॅरलल आणू. ठीक आहे, एक रे तर मी दाखवतो. सेंटरमधून सरळ गेली का ती स्ट्रेटच जाणार, कारण ऑप्टिक सेंटरमधून चालली ना. मग सेंटरमधून कशी जाती लाईन? अनडेव्हिएटेड. समजा एक रे आली स्ट्रेट ओमधून चालली, ती अशी पुढेच जाणार. यात काय डाऊट आहे? नंतर आपण काय करूया बघा, काही रेज पॅरलल दाखवू इथून. जास्त काढायची गरज नाही, 2 रेज काढलेत पॉईंटसाठी तरी सफिशियंट असतात. पण आता सध्याला आपण समजण्यासाठी हे काढूयात. इकडं काय करायचं माहिती आहे का, एक पॉईंट घेऊन टाकू आपण. समजा मी सध्या इथंच घेतो. ओके, आणि इथून काय करूया, हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, बाय कॉन्व्हेक्स लेन्स, हा ऑप्टिकल सेंटर आहे. तर इथे लक्ष द्या, याच्यातून ह्या रेज ह्या पॉईंटमधून जाणार. जी याच्यातून आली ती स्ट्रेटच जाईल, काढत नाही सध्या, ती ऑलरेडी काढली त्यामुळे. आणि याला ॲरो देऊन टाकायचा. रेज असे स्ट्रेट आलेत, जी सेंटरची ऑप्टिक सेंटरची अनडेव्हिएटेड अशी सरळ गेली आणि ही ह्या पद्धतीने गेली. आणि दे आर पासिंग थ्रू लाईक धिस. ह्या पद्धतीने ते चालले आहेत. अवघड आहे का? समजलंय? ठीक आहे, ओके. सो इथे जो पॉईंट भेटला त्याला आपण म्हणणार प्रिन्सिपल फोकस. तसंच लेफ्टला राहील एवढ्याच डिस्टन्सला इकडे हा पॉईंट असेल एक, त्याला म्हणूया F1, याला म्हणूया F2. अवघड आहे का? बाय कॉन्व्हेक्ससाठी कसं करायचं तुम्ही लक्ष द्या. लेन्स काढला बाय कॉन्व्हेक्स. ठीक आहे, याच्यातून आतून जाणारं काय कन्सिडर करू आपण? समजा रेज कन्सिडर करूया की जी ठीक आहे, जी ऑप्टिक सेंटरमधून चालली, ओ म्हणूया बाय कॉन्व्हेक्स लेन्स. याला नेहमीप्रमाणे काय म्हणायचं? प्रिन्सिपल ॲक्सिस. ठीक आहे, ओके. आता याच्यानंतर काय होणार लक्ष द्या. बघा 2च रे काढू, काही प्रॉब्लेम नाही, म्हणून त्यांनी बुकमध्ये पण 2च काढलेले आहेत रेज.
ठीक आहे. आता ती जी काही डेव्हिएट होणारी लाईन इकडे आणि इकडे, सर किती अँगलनी कसं काढायचं? नाही, उलटं करायचं काम. काय करायचं, इकडे एक पॉईंट घेऊन टाकायचा, आधी आपण ठरवायचा. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत काय करायचं, डॉटेड लाईनने काढून घ्यायचं, इथून ते इथपर्यंत. आलं का लक्षात? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पुढे कंटिन्युएशनमध्ये डार्क लाईन दाखवून द्यायची की ही लाईट रे अशी आली आणि अशी गेली, त्याला मागे घेतलं तर इथं भेटणार. ड्रॉ करण्याची आयडिया. नाही तर तुम्ही आधी हे काढणार, मागे घेतलं का पॉईंट खालीवरच कुठेतरी भेटतो, इकडे तिकडे भेटणारच नाही. मग आधी इकडे पॉईंट ऑफ रेफरन्स घेऊन टाकायचा. मग इथून डॉटेड लाईन याला आणि याला कनेक्ट करायची आणि याच्यानुसार हे पुढे डार्क लाईन काढायची याच्या स्ट्रेट लाईनमध्ये. ठीक आहे. मग लाईट रे अशी आली आणि इकडे गेली, ही लाईट रे अशी आली इकडे गेली आणि त्याला मागे एक्सटेंड केलं तर हा फोकस भेटला आणि एवढाच कुठे भेटणार इकडे, त्याला F2 म्हणूया. दिस इज ऑप्टिक सेंटर. काय अवघड आहे का याच्यात? ठीक आहे. मग ही एक डायग्राम आपण अशी काढली. नाव त्या पद्धतीने डायग्राम काढायचे ह्या दोन. ओके. याच्यामध्ये एक स्मॉल एफ दाखवलं आहे. काय वाटतं रे काय असेल हे स्मॉल एफ? डायग्राममध्ये दाखवतो मी. इट्स अ फोकल लेंथ. काय ते फोकल लेंथ आहे. ठीक आहे. द डिस्टन्स बिटवीन द ऑप्टिकल सेंटर, हा जो ऑप्टिकल सेंटर आहे लेन्सचा तो, आणि फोकस, द डिस्टन्स बिटवीन ऑप्टिकल सेंटर अँड द फोकस इज कॉल्ड फोकल लेंथ. म्हणजे एक प्रकारे फोकसची लेंथ. कुठून कुठपर्यंत? तर लेन्सच्या सेंटरपासून तर फोकसपर्यंत असलेली लेंथ फोकल लेंथ. ठीक आहे. ओके. नंतर आता इथे काही प्रमाणात इथे मेथड आहे, त्याच्या पुढे आपण बघूया रे डायग्राम फॉर रिफ्रॅक्शन. आता इथे काही रे डायग्राम्स आहेत रिफ्रॅक्शनसाठी जे आपल्याला बघायचे आहेत. लक्ष द्या. आणि इमेज आणि याच्यामध्ये पहिले हेडिंग ही लिहिली का त्याच्यामध्ये लगेच त्याच्या अंडर हे लिहायचं की इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सने कशी इमेज तयार होणार आहे. मग त्यामध्ये काय करायचं माहिती का, पहिले हे 3 रूल लिहायचे आपल्याला. लिहिताना काय करणार, रूल 1, रूल 1, रूल 1चं स्टेटमेंट लिहून काढायचं आणि त्याच्या खाली डायग्राम काढायची. आपण आधी डायग्राम नाही काढायची, नंतर डायग्राम काढा. पहिले हेडिंग हे लिहायचं, इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. ठीक आहे. त्याच्या आधी ही लिहायची रे डायग्राम. रे डायग्राम म्हणजे काय, रेज कसे चाललेत लेन्सेसमधून, त्याच्या डायग्राम्स आपण शिकतोय आता. ठीक आहे. त्यातलं पहिला पॉईंट आहे इमेज फॉर्म बाय कॉन्व्हेक्स लेन्स. 2 लेन्सेस बघतोय ना, एक कॉन्व्हेक्स आणि एक कॉन्केव्ह लेन्स. बरोबर आहे. ठीक आहे. तर कॉन्व्हेक्सचं पहिले बघूया, त्याचे रूल काय बघूया की कशी रे आली तर कशी जाणार आहे. ठीक आहे. आता त्यातला पहिला रूल आहे वेन द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. समजा इन्सिडंट रे अशी पॅरलल आली, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आली, इट विल पास थ्रू फोकस. ती कशातून जाते, मगाशीच बघितलं ना आपण. when the incident ray is parallel to the axis it will pass through principal focus. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आलो. मग रूल लिहायचा आणि डायग्राम काढायचे. अवघड आहे का डायग्राम? मगाप्रमाणे लेन्स काढायचा, प्रिन्सिपल ॲक्सिस काढायचं, पॅरलल रे काढायचे, ॲरो दाखवायचा मात्र बरं का. रे चालले ना तर ॲरो दाखवावं लागेल. असा लाईट आला इकडे गेली, इन्सिडंट रे येणारी रे ही चालली म्हणून याला काय म्हणणार, रिफ्लेक्टेड रे. हे झाल्यावर सेकंड रूल. सेकंड रूल काय बघा यात. पहिला रूल तर बघितला, आता सेकंड बघूया आपण काय म्हणणं आहे त्यांचं. सेकंड रूल त्यांना असं म्हणायचं, एक्झॅक्टली फर्स्ट रूलच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. पहिला रूल काय म्हणत होता, रे ऑफ लाईट प्रिन्सिपल ॲक्सिस, समजा ही प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, त्याला रे ऑफ लाईट पॅरलल आली आणि ह्या कशावर लेन्सवर पडलं तर इट विल पास थ्रू फोकस, फोकसमधून जाणार आहे. आता त्याच्या उलट समजा फोकसमधून रे आली, कशातून आली, फोकसमधून रे आली आणि ती लेन्सवर पडली तर जाताना ती कशी जाईल, पॅरलल जाईल. तोच रूल आहे, फक्त कॉन्व्हर्स लिहिला आहे. आलं का लक्षात. म्हणजे पॅरलल आली तर फोकसमधून रे जाणार आणि फोकसमधून आली रे आणि पडली आपल्या लेन्सवर तर जाताना कशी जाणार, ती पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस जाणार. अवघड आहे का. तेच लिहिलं, वेन द इन्सिडंट रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस, इन्सिडंट रे प्रिन्सिपल फोकसमधून जाते, देन रिफ्रॅक्टेड रे ही रिफ्रॅक्टेड झाले. ठीक आहे, किंवा रिफ्रॅक्ट होऊन गेलेली, रिफ्रॅक्टच म्हणा,
रिफ्लेक्टपेक्षा पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस जाणार कशी ती पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याच्यानंतर एक थर्ड जो रूल आहे तो आपल्याला ऑलरेडी माहिती काय, जर ऑप्टिक सेंटरमधून रे ऑफ लाईट कशी जाऊ द्या, अशी जाईल कशीही गेली, इट विल पास अनडेविएटेड. ती कोणत्या डायरेक्शनला वळणार, ती सरळच जाणार ज्या डायरेक्शनने. कंडिशन काय, कुठून गेली पाहिजे ती, हा रूल नंबर 3. म्हणजे तुम्ही रूल लिहायचा त्याच्या खाली डायग्राम, रूल लिहिणार त्याच्या खाली डायग्राम, रूल लिहिणार त्याच्या खाली डायग्राम. चला मग जे जे डायग्राम आणि डेफिनेशन सांगितलेले आहेत ते लिहायला स्टार्ट करा आणि याच्यामध्ये काय काय सांगितलंय तेवढंच लिहायचं आहे. ठीक आहे, ओके, स्टार्ट रायटिंग डाऊन.